नमस्कार, मी उमा या माझ्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मी इथे बनवत आहे माझ्या मुलीच्या टिफिनसाठी मेथीची भाजी। कढई घेतली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। तेलामध्ये कांदा बारीक चिरून आणि हिरवी मिरची थोडी मोठी मोठी चिरून टाकलेली आहे, कारण तिला दिसावेत काढताना खाताना, म्हणजे तिला तिखट लागणार नाही। कांदा चांगला गुलाबीसर परतला की त्याच्यामध्ये मी टोमॅटो चिरून टाकले आहेत। टोमॅटो ही छान परतायचे, अगदी त्याचा गाळा होईस्तोपर्यंत, आणि नंतर थोडंसं मीठ टाकायचं। जेवढी भाजी आहे तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाका आणि पूर्ण छान असे मिक्स करा। त्याच्यामध्ये टोमॅटोचा पुरा रस उतरला पाहिजे। टोमॅटोचा आंबटपणा, कांद्याचा गोडपणा, मिरचीचा तिखटपणा आणि मेथीचा कडूपणा हे असे टेस्ट त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि मेथीची भाजी खूप म्हणजे खूप सुंदर लागते। माझी मुलगी ही आधी मेथीची भाजी खात नव्हती, पण जेव्हापासून मी टोमॅटो टाकून करायला सुरुवात केली ना, तेव्हापासून तिची ही फेवरेट भाजी झाली आहे मेथीची भाजी। मेथीची भाजी 3-4 वेळा पाण्यातून धुवून, मग स्वच्छ धुवून मग ती टाकायची, म्हणजे त्यातली माती सगळी निघून जाते आणि छान अशी परतायची। मेथीची भाजी कढईत टाकली ना की त्याच्यावर वरतून झाकण लावू नका, नाहीतर मेथीच्या भाजीचा कलर काळा पडतो। तशीच परता छान, आणि त्याच्यातलं पाणी आटोस्तोपर्यंत शिजवा। जास्त पाणी टाकलं की ती अशी पातळ पातळ होते, पण तसं करू नका। जेवढं मेथीला पाणी सुटतं तेवढ्याच पाण्यामध्ये मेथीची भाजी परतून घ्या आणि गरम गरम चपातीसोबत ही टोमॅटो टाकून केलेली मेथीची भाजी खा। खूप सुंदर चवीला लागते, मला ही फार आवडते, माझीसुद्धा फेवरेट आहे मेथीची भाजी। वरण भात त्याच्यासोबत मेथीची भाजी एवढं टेस्टी लागते की विचारू नका। तुम्हीही करून पहा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।